2 वाचा. 31. 2. हो. माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडिऊ. हम्म. तू माझा प्रबल दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. बस. आता काय सांगते स्तोत्र 31:2 मध्ये काय म्हटलेलं आहे? ही जर बघितलं तर काय प्रार्थना आहे. काय म्हटलेलं परत एकदा वाचा. माझ्याकडे आपला कान लाव, माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडिऊ. सत्वर सोडव. तू माझा प्रबल दुर्ग हो, हा. माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. माझ्या बचावासाठी. तुम्हाला जर वाटतं की आपले लेकर बचावासाठी असावं, आपला कुटुंब बचावामध्ये असावं, आपला पैसा बचावामध्ये असावं, आपलं आरोग्य बचावामध्ये असावं, तर इथं काय दिलेलं आहे स्तोत्र 31:2 मध्ये की आपण प्रार्थना केली पाहिजे. काय केलं पाहिजे? प्रार्थना. देवाला बोललं पाहिजे. प्रार्थना अशी ठिकाण आहे की आपण गुडघ्यावर बसून आमेन. देवासोबत बोलू शकतो. देवाचं नाव घेऊन आपण संभाषण करू शकतो, देवाला सांगू शकतो. जर आपण देवाला बोलू शकत नाही, आता काही लोक देवाला बोलत नाही, देवाला प्रार्थना करत नाहीत की आपण चला इकडं ती बघणार आहे, चला तिकडं गुण येते, चला इकडं. आपण कधी देवासोबत बसतोय का? काहीच नाही. काही देवाहून देणं घेणं नाही. पण आपण काय करतो? शॉर्टकट काही भेटेल का? तेल पाणी काहीतरी मारा पटकन, लगेच भूत निघून जावं, या काहीतरी ताबीज द्या, एखादा काहीतरी द्या. हालेलुया. म्हणजे हे देवाचे गुणधर्म मी का सांगत आहे की आपण ह्या नवीन वर्षामध्ये एक निर्णय घेतला पाहिजे की देवा आम्हाला सर्व संकटामधून तू सोडव. हालेलुया. माझी प्रार्थना ऐक, ही प्रार्थनेचं वचन आहे. माझं ऐक. देवाला ऐकाव तर आपण गुडघ्यावर बसावं, देवाच्या चरणाजवळ बसावं या नवीन वर्षात की देवा तू माझं ऐक, माझ्या मुलीला बरं कर, माझ्या नवऱ्याला बरं कर, मला बरं कर, आमच्या कुटुंबाला बरं कर. पुढचे जो अजून दिवस बाकी आहेत, महिन्याचे महिने, प्रभू ते चांगले जावं आमचे. कुठली आमच्या बातमी ऐकायला येऊ नये. आमचं सगळं नातेवाईक असेल, कुटुंब असेल, सुखी ठेव देवा. ही प्रार्थना करा. आपण कधी प्रार्थना करतो का? नाही करत. प्रार्थना करत नाही. पण इकडं काय होतंय का, तिकडं काय होतंय का, रेडीमेड झटकीपट काय होतंय का, कुणाला बोलवून ह्या प्रार्थनेच्या मागे लागते. पण देव म्हणतोय मी देव असताना तुम्ही माझ्याकडे म्हणत नाही, या माझ्याजवळ प्रार्थना करता की देवा माझी प्रार्थना ऐक आणि मला ह्या संकटामधून काढ, माझ्या लेकराला ह्या त्रासामधून काढ, मी तणावामध्ये आहे. पण आपण देवाचा मार्ग न घेता आपण शैतानाचा मार्ग घेतो. झटकीपट लिंबू मिरची कांदा कोण काही देईल का? आणि ती उतरून फेका, कोण सांगते चला उतरून फेका, तिथलं झालंय. आपण थोडा घास घेतो, असं करतो रस्त्याला नेऊन, ज्याच वाट सुद्धा सांगते कुठली वाट, पश्चिम, कुठून आला तिकडून आला का, त्या साईडला आले ना तिकडे जाऊन अंड उकडा, असं करा आणि तिला उतरून फेका. माग फिरून सुद्धा बघत नाहीत आपल्याच मागे. डायरेक्शन देतात ती लोक. हालेलुया. आपण एवढं घाबरत मी जर बघितलं तिच्यातलं मी जे आलं ते बघतच नाही. घरी येऊ बरेच अर्धा तास 1 तास ते गेट नजर नसते. कुठं मला येईल सांगितलं होतं. हालेलुया. सांगितलं होतं. हालेलुया. म्हणजे काय वचन सांगत आहे, जर आपल्याला नवीन वर्ष जर चांगलं घ्यायचं असेल, देवात असो किंवा नसो, पण आपल्याला जर सुवार्ता समजल्या, जर हे स्तोत्र 31 जर आपण वाचलं तर हे सगळं तणावामध्ये आहे. पण ह्या तणावामध्ये आपण देवाचा आश्रय घ्यायला शिकलं पाहिजे. जर आपण ख्रिस्ती जीवन जगतोय, ईश्वर विश्वास ठेवतोय, कामाचा तणाव असेल, पैशाचा तणाव असेल, शारीरिक रोगाचा तणाव असेल, या सगळ्या तणावामध्ये आपण देवाच्या चरणाजवळ बसून प्रार्थना करायची. बायबलमध्ये दिलेलं आहे की देव म्हणतोय जर तुम्ही माझा आता ऐकलो, शहाणा व्हा म्हणतोय देव. हालेलुया. कारण ही संदेश मला घ्यायचा होता पण मला वेळ भेटली नाही. हालेलुया. एक वचन वाचा.